चला बघूया पुणे जमीन व्यवहार घोटाळा आणि चौकशीबद्दल थोडक्यात. तर हे प्रकरण आहे पुण्यातल्या एका मोठ्या जमीन व्यवहाराबद्दल बरं का. यात काय आहे? सरकारी राखीव जमीन आहे, एका राजकीय नेत्याच्या कुटुंबाशी जोडलेली कंपनी आहे आणि हजारो कोटींच्या गैरव्यवहाराचा संशय आहे. म्हणूनच मोठी चौकशी सुरू झाली आहे. तर पहिली गोष्ट काय आहे? हा व्यवहार आहे पुण्यातील मुंढवा किंवा कोरेगाव पार्क जवळच्या साधारण 40-43 एकर जमिनीचा. आता ही जमीन आहे महार वतन. म्हणजे काय? तर दलित महार समाजासाठी राखीव ठेवलेली कायद्यानं संरक्षित सरकारी जमीन. आणि आरोप काय आहे की अमेडिया एंटरप्राइजेस नावाची कंपनी, ज्यात पार्थ पवार म्हणजे अजित पवारांचे पुत्र भागीदार आहेत, त्यांनी ही जमीन घेतली फक्त 300 कोटींना. पण तिची खरी किंमत म्हणजे 1800 कोटींच्या वर आहे. दुसरं म्हणजे यात गोंधळ काय झालाय? ही सरकारी जमीन, वतन जमीन कुठल्याही योग्य परवानगीशिवाय एका खाजगी कंपनीला विकली गेली. आणि ऐका, 300 कोटींच्या डीलवर स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे होती 21 कोटी, पण भरले फक्त 500 रुपये. एवढंच नाही तर NOC नसतानाच विक्री नोंदवली गेली. यामुळे काही अधिकाऱ्यांचं निलंबन पण झालंय. आणि तिसरी गोष्ट, आता कारवाई काय होतीये? तर महाराष्ट्र सरकारने एक मोठी चौकशी लावली आहे विकास खारगेंच्या नेतृत्वाखाली. FIR पण दाखल झालाय, ज्यात सब रजिस्ट्रार आणि कंपनीच्या काही लोकांची नावं आहेत. पण सध्या पार्थ पवारांचं नाव नाही आहे त्यात. अजित पवारांनी म्हटलंय की माझा संबंध नाही, आणि पार्थ पवारांनी पण व्यवहार कायदेशीर आहे असं म्हणूनही आता वाद झाल्यावर तो रद्द करायला होकार दिलाय. तर एकूण काय, हा घोटाळा फक्त एका जमिनीचा व्यवहार नाहीये. यातून राखीव जमिनी कशा हाताळल्या जातात, राजकीय दबाव असतो का, आणि सगळं कारभारात पारदर्शकता किती गरजेची आहे, हे सगळे मोठे प्रश्न उभे राहतात.